आघाडी झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार. पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यामध्ये टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले. बीडच्या मसाजो गावामध्ये सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. सारंगी महाजन या धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मामी. धनंजयला आत टाका, त्याला जेलची हवा खाऊ द्या. सारंगी महाजनांची आक्रमक भूमिका. अजितदादा धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सारंगी महाजनांची प्रतिक्रिया. व्यक्तिगत कारणामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला असेल. धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचं फडणवीसांनी कुठेही सांगितलं नाही. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. सुरेश धस लायकीचा माणूस नसल्याचं ओबीसी लोकांनी फोन करून सांगितलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा. कराडवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांवरच लक्ष्मण हाकेंकडून संशय. हार्वेस्टर अनुदानासाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कुठून आले? अप्रत्यक्षपणे कराडची बाजू सावरत हाकेंचा शेतकऱ्यांना सवाल. राज्यात जंगलराज सुरू. सेलिब्रिटी सरपंच कोणीच सुरक्षित नाही. नाना पटोलेंची सरकारवर टीका. दिल्लीतही महाराष्ट्रामधील जंगलराजची चर्चा. पटोलेंचा निशाणा. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापुरात कोट्यवधींची संपत्ती. बार्शीच्या शेंद्री गावामध्ये ज्योती जाधवच्या नावे 4 जमिनींचा सातबारा. अंजली दमानिया यांचं ट्विट. ज्योती मंगल जाधव यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ. 3 महिन्यांपासून मजुरी मिळत नसल्यामुळे शिंदे माने कुटुंबाकडून खंत व्यक्त. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. बीडमधील अबादा कंपनी खंडणी प्रकरणी केस कोर्टामध्ये काल सुनावणी झाली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. सुदर्शन घुलेसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एसआयटीनं स्वतःच आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली.